नमस्कार, मी अमोल मोरे आणि आपण पाहत आहात बीज डंका. जागतिक अर्थव्यवस्थेत सध्या मोठी अनिश्चितता आहे. काही ठिकाणी युद्धाचा धोका आहे. काही देशांमध्ये महागाई वाढत आहे. ऊर्जा बाजारही अस्थिर आहे. पण या सर्व परिस्थितीत भारताची अर्थव्यवस्था मजबूत स्थितीत आहे. भारतातील उद्योग, गुंतवणूक आणि ग्राहक मागणी अजूनही वाढीच्या दिशेने आहे. आजच्या बिझनेस अपडेटमध्ये आपण पाहणार आहोत 4 महत्त्वाच्या घडामोडी. पहिली बातमी आहे भारताच्या अर्थव्यवस्थेबाबत. फिच रेटिंग्सने भारताच्या जीडीपी वाढीचा अंदाज वाढवला आहे. दुसरी मोठी बातमी पश्चिम आशियातून आहे. इराणने भारतीय जहाजांना होर्मुझ समुद्रधुनीतून सुरक्षित मार्ग देण्याची हमी दिली आहे. तिसरी बातमी भारताच्या मोबाईल निर्यात उद्योगाशी संबंधित आहे. पश्चिम आशियातील संघर्षामुळे भारताच्या इलेक्ट्रॉनिक्स निर्यातीवर दबाव येऊ शकतो. आणि चौथी बातमी देशातील महामार्ग आणि पायाभूत सुविधांच्या वेगाने वाढणाऱ्या गुंतवणुकीबाबत आहे. ही गुंतवणूक भारताच्या अर्थव्यवस्थेला दीर्घकालीन गती देऊ शकते. चला तर मग सुरुवात करूया पहिल्या मोठ्या बातमीपासून. भारतीय अर्थव्यवस्थेबाबत एक सकारात्मक अंदाज समोर आला आहे. आंतरराष्ट्रीय क्रेडिट रेटिंग संस्था फिच रेटिंग्स यांनी भारताच्या आर्थिक वाढीचा अंदाज वाढवला आहे. फिचच्या मते आर्थिक वर्ष 2025-26 मध्ये भारताचा सकल देशांतर्गत उत्पादन म्हणजे GDP वाढदर हा 7.5% इतका राहू शकतो. याआधी डिसेंबर 2025 मध्ये फिचने भारताचा वाढीचा अंदाज हा 7.4% असा व्यक्त केला होता. म्हणजेच आता हा अंदाज किंचित वाढवण्यात आला आहे. जागतिक पातळीवर मंदीची भीती असताना भारताबाबत सकारात्मक अंदाज व्यक्त होणे ही महत्त्वाची बाब मानली जात आहे. फिचने आपल्या ग्लोबल इकॉनॉमिक्स आउटलुक मार्च 2026 या अहवालात भारताच्या अर्थव्यवस्थेचे विश्लेषण केले आहे. या अहवालानुसार भारताची अर्थव्यवस्था अजूनही मजबूत स्थितीत आहे. देशांतर्गत मागणी मजबूत आहे, ग्राहक खर्च वाढत आहे आणि गुंतवणूकही वाढत आहे. हे 3 घटक आर्थिक वाढीचे मुख्य इंजिन मानले जातात. फिचच्या अंदाजानुसार चालू आर्थिक वर्षात भारतातील ग्राहक खर्च सुमारे 8.6% वाढू शकतो. ग्राहक खर्च वाढणे म्हणजे लोकांची खरेदी करण्याची क्षमता वाढत असल्याचे संकेत मानले जातात. जेव्हा लोक जास्त खरेदी करतात तेव्हा उद्योगांना उत्पादन वाढवावे लागते. यामुळे रोजगार वाढतो आणि आर्थिक चक्र अधिक वेगाने फिरू शकते. फिचच्या अहवालात गुंतवणुकीबाबत सकारात्मक संकेत देण्यात आले आहे. अहवालानुसार भारतातील गुंतवणूक सुमारे 6.9% वाढू शकते. सरकारची पायाभूत सुविधा गुंतवणूक, खासगी क्षेत्रातील विस्तार योजना आणि उत्पादन क्षेत्रातील वाढ या सर्व घटकांमुळे गुंतवणुकीत वाढ होऊ शकते. गेल्या काही वर्षात भारताने उत्पादन क्षेत्रात मोठी झेप घेतली आहे. विशेषतः इलेक्ट्रॉनिक्स, ऑटोमोबाईल, मोबाईल फोन, सोलार उपकरणे आणि फार्मास्युटिकल या सर्व क्षेत्रांमध्ये भारतात मोठी गुंतवणूक होत आहे. सरकारच्या PLI म्हणजेच प्रोडक्शन लिंक्ड इन्सेंटिव्ह या योजनेमुळे देखील उत्पादन क्षेत्राला मोठी चालना मिळत आहे. फिचच्या मते भारतातील बँकिंग क्षेत्रातील स्थिती देखील सुधारली आहे. बँक कर्जवाढ अजूनही दुहेरी अंकात आहे. याचा अर्थ उद्योग आणि व्यवसाय विस्तारासाठी कर्ज घेत आहे. बँक कर्जवाढ ही आर्थिक क्रियाकलाप वाढत असल्याचे एक महत्त्वाचे संकेत मानले जातात. फिचच्या मते जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यात आर्थिक क्रियाकलापामध्ये थोडी मंदी दिसून आली होती, पण ती तात्पुरती असू शकते. दीर्घकालीन चित्र अजूनही सकारात्मक आहे. मात्र फिचने काही जोखमींचा इशारा देखील दिला आहे. विशेषतः कच्च्या तेलाच्या किमती भारतासाठी महत्त्वाचा घटक ठरणार आहे. भारत हा जगातील मोठ्या ऊर्जा आयातदार देशांपैकी एक आहे. देशाच्या एकूण तेल गरजेपैकी सुमारे 85% तेल आयातीवर अवलंबून आहे. जर आंतरराष्ट्रीय बाजारात तेलाच्या किमती वाढल्या तर भारतावर त्याचा थेट परिणाम होऊ शकतो. तेल महाग झाले तर वाहतूक खर्च वाढतो, उद्योगांचे उत्पादन खर्च वाढतात आणि शेवटी महागाई वाढते. महागाई वाढल्यास ग्राहक खर्चावर देखील परिणाम होऊ शकतो. फिचच्या मते पुढील आर्थिक वर्ष 2026-27 मध्ये भारताचा GDP वाढदर हा 6.7% इतका राहू शकतो. यामागे महागाई वाढ, ग्राहक उत्पन्नावर दबाव आणि खर्चात संभाव्य घट ही प्रमुख कारणे असू शकतात. तरीही भारत अजूनही जगातील सर्वात वेगाने वाढणाऱ्या मोठ्या अर्थव्यवस्थेपैकी एक राहील असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. आता या आर्थिक घडामोडींच्या पार्श्वभूमीवर आणखी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. ती म्हणजे भारताच्या ऊर्जा सुरक्षेशी संबंधित आहे. चला तर पाहूया पुढची बातमी. पश्चिम आशियातील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर भारतासाठी दिलासादायक घडामोड घडली आहे. इराणने भारतीय जहाजांना होर्मुझ समुद्रधुनीतून सुरक्षित मार्ग देण्याची हमी दिली आहे. हा निर्णय भारतासाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे. कारण होर्मुझ समुद्रधुनी ही जगातील सर्वात महत्त्वाच्या समुद्री व्यापार मार्गापैकी एक आहे. जागतिक कच्च्या तेलाच्या वाहतुकीपैकी सुमारे 20% कच्चे तेल हे या समुद्रधुनीतून येते. दररोज जवळपास 2 कोटी बॅरल तेल हे या मार्गाने जगभर पोहोचवले जाते.
यामुळे या मार्गाला जागतिक ऊर्जा पुरवठ्याची जीवनवाहिनी असेही म्हटले जाते. जर या मार्गात अडथळा निर्माण झाला तर जागतिक तेल बाजारावर मोठा परिणाम होऊ शकतो. अलीकडे पश्चिम आशियात निर्माण झालेल्या तणावामुळे या मार्गाच्या सुरक्षिततेबाबत चिंता वाढली होती. काही जहाजांवर हल्ल्याच्या बातम्या देखील समोर आल्या होत्या. यामुळे ऊर्जा बाजारात अस्थिरता निर्माण झाली होती. पण इराणच्या अधिकाऱ्याने भारताला स्पष्ट आश्वासन दिले आहे की भारतीय जहाजांना कोणतीही अडचण होणार नाही. त्यांना सुरक्षित मार्ग हा दिला जाईल. या पार्श्वभूमीवर भारतीय ध्वज असलेली 2 LPG जहाजे शिवालिक आणि नंदादेवी यांना सुरक्षितपणे होर्मुझ समुद्रधुनीतून पार करण्याची परवानगी देण्यात आली. ही जहाजे भारतासाठी गॅस पुरवठा घेऊन येत आहेत. भारत हा जगातील 3ऱ्या क्रमांकाचा तेल आयात करणारा देश आहे. देशाच्या एकूण कच्च्या तेलाच्या गरजेपैकी सुमारे 85% कच्चे तेल हे आयात केले जाते. त्यातील मोठा हिस्सा पश्चिम आशियातून देशाकडे येतो, जसे की सौदी अरेबिया, इराक, UAE, कुवेत. याशिवाय भारत आपल्या LPG गरजांपैकी सुमारे 60% गॅस हा आयात करतो. यातील मोठा भाग समुद्री मार्गे भारतात येतो. जर होर्मुझ समुद्रधुनीत अडथळा निर्माण झाला असता तर भारतासाठी मोठी अडचण निर्माण झाली असती. ऊर्जा पुरवठा कमी झाला असता, गॅस आणि इंधन दर वाढले असते आणि महागाई वाढली असती. तज्ज्ञांच्या मते जर या मार्गातील वाहतूक खंडित झाली असती तर तेलाच्या किमती $10 ते $20 प्रति बॅरल वाढू शकल्या असत्या. याचा परिणाम भारतातील पेट्रोल आणि डिझेल यांच्या दरावर झाला असता. मात्र इराणच्या या निर्णयामुळे सध्या भारताला मोठा दिलासा हा मिळाला आहे. ऊर्जा पुरवठा साखळी स्थिर राहण्याची शक्यता देखील यामुळे वाढली आहे. ऊर्जा पुरवठा सुरळीत राहिल्यास महागाई नियंत्रणात ठेवणे सोपे होते आणि आर्थिक स्थैर्य टिकून राहते. विश्लेषकांच्या मते भारत आणि इराण यांच्यातील पारंपरिक मैत्रीपूर्ण संबंध या निर्णयामागे महत्त्वाची भूमिका बजावत आहे. आता ऊर्जा आणि जागतिक व्यापाराच्या या पार्श्वभूमीवर आणखी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. ती म्हणजे भारताच्या मोबाईल निर्यात उद्योगाशी संबंधित आहे. भारताचा मोबाईल फोन निर्यात उद्योग गेल्या काही वर्षात वेगाने वाढला आहे. भारत आता जागतिक स्तरावर एक मोठा मोबाईल उत्पादन केंद्र म्हणून उदयास येत आहे. पण सध्या पश्चिम आशियातील संघर्षामुळे या उद्योगावर काहीसा दबाव येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. तज्ज्ञांच्या मते या संघर्षामुळे भारताच्या मोबाईल आणि इलेक्ट्रॉनिक्स निर्यातीला $2 ते $3 अब्ज पर्यंत नुकसान होऊ शकते. चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या 6 महिन्यात भारताने मोबाईल फोन निर्यातीतून सुमारे $11 अब्ज महसूल मिळवला होता. मात्र आखाती प्रदेशातील तणावामुळे व्यापारावर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे. पश्चिम आशिया हे भारतीय इलेक्ट्रॉनिक्स उत्पादनासाठी महत्त्वाचा बाजार मानला जातो. भारतामध्ये मोबाईल फोन उत्पादन करणाऱ्या अनेक मोठ्या कंपन्या कार्यरत आहेत. यामध्ये इलेक्ट्रॉनिक्स मॅन्युफॅक्चरिंग सर्व्हिसेस म्हणजेच EMS कंपन्या मोठी भूमिका बजावत आहे. या कंपन्यांची या प्रदेशावर मोठी निर्यात अवलंबित्व आहे. म्हणूनच या प्रदेशातील कोणताही संघर्ष भारतीय निर्यातीवर परिणाम करू शकतो. कोटक इन्स्टिट्यूशनल इक्विटीजच्या विश्लेषकांनी सांगितले आहे की पश्चिम आशियातील संघर्षामुळे पुरवठा साखळीवर दबाव येऊ शकतो, मालवाहतूक खर्च वाढू शकतो आणि काही बाजारपेठांमध्ये मागणी देखील कमी होऊ शकते. व्यापार मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार 2025 आर्थिक वर्षात खाडी प्रदेशातून भारतातून सुमारे $3.1 अब्ज किमतीचे मोबाईल फोन निर्यात झाले होते. हे भारताच्या एकूण इलेक्ट्रॉनिक्स निर्यातीपैकी सुमारे 12% इतके आहे. म्हणूनच या प्रदेशातील अस्थिरता भारतीय उद्योगासाठी महत्त्वाची ठरते. जर संघर्ष दीर्घकाळ सुरू राहिला तर निर्यातीतून संपूर्ण $3 अब्ज उत्पन्न हे धोक्यात येऊ शकते. याचा परिणाम पुढील तिमाहीतही दिसू शकतो. तसेच पुढील आर्थिक वर्षातही याचा परिणाम हा जाणवू शकतो. मात्र उद्योग क्षेत्र पर्यायी बाजारपेठांकडे देखील पाहत आहे. अमेरिका, ब्रिटन, जपान, जर्मनी, नेदरलँड्स आणि मेक्सिको या देशांमध्ये निर्यात वाढवण्याचा विचार हा सुरू आहे. गेल्या दशकात भारताने मोबाईल उत्पादनात मोठी झेप घेतली आहे. भारत आता जगातील मोठ्या मोबाईल उत्पादना केंद्रापैकी एक बनला आहे. पण भूराजकीय तणावामुळे या क्षेत्रासमोर तात्पुरती आव्हाने निर्माण झाली आहे. आता या सर्व आर्थिक घडामोडीच्या पार्श्वभूमीवर देशांतर्गत पायाभूत सुविधाबाबत एक मोठी सकारात्मक बातमी समोर आली आहे. चला पाहूया आजची शेवटची आणि मोठी बातमी. देशभरात मोठ्या प्रमाणावर रस्ते आणि एक्सप्रेसवे बांधले जात आहे. या प्रक्रियेत नॅशनल हायवेज अथॉरिटी ऑफ इंडिया म्हणजेच NHAI महत्त्वाची भूमिका बजावत आहे. गेल्या काही वर्षात भारतातील राष्ट्रीय महामार्गाची लांबी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. सध्या देशात 1.45 लाख किलोमीटरपेक्षा अधिक राष्ट्रीय महामार्गाचे जाळे तयार झाले आहे. केंद्र सरकारने पायाभूत सुविधासाठीच्या खर्चातही मोठी वाढ ही केली आहे.
2025-26च्या केंद्रीय अर्थसंकल्पात सुमारे 11 लाख कोटी रुपयांची भांडवली गुंतवणूक प्रस्तावित करण्यात आली आहे. या गुंतवणुकीत महामार्ग, रेल्वे, बंदरे, विमानतळ, औद्योगिक कॉरिडॉर या सर्व क्षेत्रांचा समावेश आहे. महामार्गाच्या विस्तारामुळे भारतातील लॉजिस्टिक खर्च कमी करण्यास मदत होऊ शकते. सध्या भारताचा लॉजिस्टिक खर्च हा जीडीपीच्या सुमारे 13 ते 14% इतका आहे. विकसित देशांमध्ये हा खर्च साधारणपणे 8 ते 9% इतका असतो. म्हणूनच वाहतूक नेटवर्क सुधारल्यास उद्योगांचा खर्च देखील कमी होऊ शकतो. नवीन एक्सप्रेसवे आणि आर्थिक कॉरिडॉर उभारल्यामुळे उद्योगांना मोठा फायदा होऊ शकतो. उदाहरणार्थ मुंबई दिल्ली एक्सप्रेसवे, अमृतसर जामनगर आर्थिक कॉरिडॉर, ग्रीनफील्ड महामार्ग प्रकल्प या योजनांमुळे औद्योगिक केंद्रांना बंदराशी जलद जोडणी मिळत आहे. यामुळे उत्पादन कंपन्यांना कच्चा माल आणि तयार वस्तूची वाहतूक जलद करता येते. या प्रकल्पांमुळे रोजगार निर्मिती देखील वाढत आहे. महामार्ग बांधकाम, पूल आणि बोगदे, लॉजिस्टिक पार्क या सर्व क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्माण होत आहे. याशिवाय चांगल्या रस्त्यांमुळे पर्यटन क्षेत्राला देखील फायदा होत आहे. ग्रामीण भागातील उद्योग आणि शेती उत्पादनांना मोठ्या बाजारपेठेत पोहोचण्याची संधी मिळत आहे. ई कॉमर्स कंपन्यांना देखील वाहतूक नेटवर्क सुधारल्यामुळे फायदा होत आहे. एकूणच देशातील पायाभूत सुविधा विकास भारताच्या अर्थव्यवस्थेला दीर्घकालीन गती देणारा ठरू शकतो. तर आजच्या बिझनेस अपडेटमध्ये आपण पाहिल्या 4 महत्त्वाच्या घडामोडी. फिच रेटिंगने भारताला आर्थिक वाढीचा अंदाज वर्तवला. इराणने भारतीय जहाजांना होर्मुझ समुद्रधुनीतून सुरक्षित मार्ग देण्याची हमी दिली. पश्चिम आशियातील संघर्षामुळे भारतातील मोबाईल निर्यातीवर काहीसा परिणाम झाला आहे आणि देशात महामार्ग व पायाभूत सुविधांवरील गुंतवणूक वेगाने वाढत आहे. या सर्व घडामोडी भारताच्या अर्थव्यवस्थेसाठी महत्त्वाच्या मानल्या जात आहे. आजच्या या बिझनेस अपडेटबद्दल आपले मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा. व्हिडिओला लाईक करा, मित्रांसोबत शेअर करा आणि बीज डंका चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच महत्त्वाच्या आणि अपडेटेड बिझनेस बातम्यांसह. तोपर्यंत धन्यवाद.